विद्या समीक्षा केंद्राअंतर्गत स्मार्ट उपस्थिती या बोर्डवर विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याबाबतचे महाराष्ट्र शासनाचे 4 जुलै 2024चे पत्र निर्गमित झालेले आहे। या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती भरण्यासाठी आपल्याला स्वीप चॅट ॲप या ॲपचा उपयोग करायचा आहे, परंतु हे ॲप वापरणे, याची नोंदणी करणे आणि तुमच्यासमोर असणाऱ्या विविध समस्या या सगळ्यांचं निराकरण या एकाच व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी गोपाल चव्हाण। तुम्ही पाहता @way2info हे यूट्यूब चॅनल। या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। स्वीप चॅट ॲप अंतर्गत कोणकोणत्या शाळांना ऑनलाईन विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे आणि कोणत्या वर्गापर्यंत भरायची आहे याबाबत थोडक्यात माहिती आपण घेऊया। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित शाळा, खाजगी अंशतः अनुदानित शाळा आणि 1ली ते 10वीच्या इयत्तामधील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वीप चॅट या ॲप्लिकेशनद्वारे आपल्याला भरायची आहे। विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी नोंदवण्यामागे शासनाची काय भूमिका आहे, याचा काय उद्देश आहे याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया। एकतर सर्व विद्यार्थ्यांची माहिती एकत्रितपणे साठीचं हे एक व्यासपीठ आहे। त्या आधारे राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम किंवा योजना आखण्यासाठी मदत होईल असं शासनाला वाटत आहे। त्या 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी करण्यात येत आहे। चॅट ॲपमध्ये शिक्षकांची नोंदणी कशी करायची, वर्ग शिक्षकांची नोंदणी कशी करायची याबाबत थोडक्यात आपण माहिती घेऊया। सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे। त्या ठिकाणी स्वीप चॅट अशा प्रकारचं तुम्हाला ॲप दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। हे आपली पहिली पद्धत झाली। त्यानंतर सिलेक्ट लँग्वेज म्हणून त्या ठिकाणी एक ऑप्शन येईल, त्या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। त्या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी अशा 2 लँग्वेज दिलेल्या आहेत। तुम्ही कुठलीही भाषा त्यामध्ये निवडू शकता। त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर जो आपण शालार्थसोबत जोडलेला असेल तोच मोबाईल नंबर त्यावर एंटर करायचा आहे। त्या ठिकाणी तुम्हाला एक OTP येईल, व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला तो एकदा टाकायचा आहे। त्यानंतर OTP टाकल्यानंतर आपल्याला एंटर युअर नेम आणि आपलं नाव त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आणि कंटिन्यू। त्यानंतर आपल्याला आपली कंट्री सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर आपल्याला आपले स्टेट सिलेक्ट करायचे आहे। अशा पद्धतीने आपण महाराष्ट्र या ठिकाणी निवडलेला आहे। त्यासोबतच आपल्याला आपला जो जिल्हा आहे, जे आपली सिटी आहे ते सिलेक्ट करायचे आहे आणि या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं होम पेज दिसेल। अशा पद्धतीने आपली नोंदणी जी आहे शिक्षकांची ते पूर्ण या ठिकाणी होणार आहे। पूर्ण नोंदणी कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर कंप्लीट युअर प्रोफाईल म्हणून आपले नाव, मेल, फिमेल, आपला मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करून घ्यायच्या आहे आणि सेव्ह करायचं आहे। त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक तुम्हाला देण्यात येत आहे, त्या लिंकवर तुम्ही जाऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी ही भाषासुद्धा वापरता येणार आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा UDAS कोड जो आहे तो इथं टाकायचा आहे। मग त्यानंतर तुमच्या शाळेचे नाव त्या ठिकाणी आणि तुमचा जिल्हा, तालुका तिथे दिसणार आहे। नंतर तुमचा शालार्थ ID जो पगारासाठी वापरण्यात येतो तो तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे। माहिती बरोबर आहे म्हणून आपल्याला समोर जायचे आहे आणि आपल्याला विद्यार्थ्यांची हजेरी या ऑप्शनवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला जो वर्ग आपला आहे त्या ठिकाणी तुम्ही शिक्षकांची उपस्थिती पाहू शकता, शिक्षकांची पूर्ण नावे पाहू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व पर्याय उपलब्ध होणार आहे। उपस्थित, अनुपस्थित, अर्ध्या दिवसाची रजा, पूर्ण दिवसाची रजा किंवा सुट्टी किंवा इतर कारणे त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। नंतर विद्यार्थी हजेरी घ्या अशा पद्धतीचा टॅब तिथं उपलब्ध आहे। त्या ठिकाणी तुमची इयत्ता तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। जे इयत्ता असेल त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता निवडायची आहे। इयत्ता निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या वर्गातली उपस्थिती जी आहे ते या ठिकाणी उपलब्ध होईल। या ठिकाणी तुकड्या जास्त असतील 1, 2, 3 तर त्यांचे पर्यायसुद्धा या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि विद्यार्थ्यांची पूर्ण उपस्थिती, अनुपस्थिती या पद्धतीने आपल्याला नोंदवायची आहे आणि सेव्ह करायची आहे। परंतु उपस्थिती विद्यार्थ्यांची नोंदवत असताना त्या ठिकाणी जर
आपले विद्यार्थी मागील वर्षाचे दिसत असतील तर यासाठी आपण काय केलं पाहिजे या संबंधित थोडक्यात सूचना आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। स्विफ्ट चॅट ॲप नोंदणीबाबत शिक्षकांमध्ये अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं त्यापूर्वी आपण समजून घेऊया। जेव्हा तुम्ही ॲप ओपन करसाल, वापरसाल तेव्हा तुम्हाला अडचणी राहणार नाहीत। अटेंडन्स बोर्डबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या समस्या आणि त्याचे उत्तरं या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेणार आहोत। काही महत्त्वाचे प्रश्न, काही महत्त्वाच्या अडचणी शिक्षकांना या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत, त्याची उत्तरंसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी मोठी समस्या आहे ते म्हणजे इनव्हॅलिड मोबाईल। सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर मुख्याध्यापक DDO1 यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षण अधिकारी DDO2 यांची अप्रूव्हल दिल्यानंतर किमान 8 दिवस प्रतीक्षा करावी। हा मोबाईल नंबर UDAS पोर्टल व सरळ पोर्टल या ठिकाणी सुद्धा नोंदवण्यात यावा। आता ज्यांचा मोबाईल नंबर इनव्हॅलिड येत आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे, म्हणजे आपल्याला शालार्थ ID, सरळ ID आणि UDAS मध्ये सुद्धा या ठिकाणी मोबाईल नंबर आपले अपडेट करायचे आहे आणि त्यानंतर अपडेट केल्यानंतर आपल्याला 8 दिवस तरी वेळ लागणार आहे, प्रतीक्षा करावी लागणार आहे। दुसरी मोठी समस्या ऑनलाईन हजेरी भरताना शिक्षकांना जी येत आहे ते म्हणजे मागील वर्षाचे विद्यार्थी आणि त्यांचेच नावं ॲपमध्ये दिसत आहेत। तर यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचे सरळ पोर्टल व पुढील वर्गातील प्रमोशन हे आपल्याला करून घ्यावे लागेल। त्यानंतर त्यांची यादी अपडेट करावी लागेल। त्यानंतर आपल्याला नवीन वर्षातले विद्यार्थी जे आहेत ते समोरच्या वर्गात गेलेले दिसतील। एवढी कारवाई आपल्याला जुने विद्यार्थी दिसत असेल तर करावी लागणार आहे। या ठिकाणी तिसरी समस्या आहे की नवीन जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आहे, त्यांची नावे त्या यादीमध्ये समाविष्ट नाही आहे। तर याच्यासाठी आपल्याला सरळ पोर्टलवर सगळे विद्यार्थ्यांची नावे आणि UDAS पोर्टलवर सर्व विद्यार्थ्यांची नावे सुरुवातीला आपल्याला अद्ययावत करायची आहे। त्यांची यादी सरळ आपल्याला स्विफ्ट चॅटमध्ये उपलब्ध होणार आहे। म्हणजे आपल्याला शालार्थ ID आपला किंवा विद्यार्थ्यांचा सरळ पोर्टल किंवा UDAS पोर्टल या ठिकाणची सर्वच्या सर्व माहिती आपल्याला अपडेट करणे महत्त्वाचे आहे। त्याशिवाय आपला स्विफ्ट चॅट ॲप चांगल्या पद्धतीने काम करणार नाही आहे, याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे। स्विफ्ट चॅट ॲप याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू फॉर